स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। कोराडी येथे नवसखी उद्योगिनी योजना शुभारंभ कार्यक्रम उत्साहात। दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी कोराडी येथे नवसखी उद्योगिनी योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, खासदार श्री श्यामकुमार बर्वे, आमदार श्री चरणसिंह ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर श्री महामुनी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष श्री मनोहर कुंभारे हेही उपस्थित होते। कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबन, उद्यमशीलता आणि आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे। आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे। पूर्वी महिला बचत गट, मायक्रो फायनान्स संस्थांकडून कर्ज घेत असत आणि त्या संस्थांकडून महिलांना अनेकदा त्रास दिला जात असे, पण आपण ही संपूर्ण व्यवस्था बदलून टाकली आहे। आपण मुख्यमंत्री महोदयांच्या आणि बावनकुळे साहेबांच्या जिल्ह्यात आहोत। आपला नागपूर जिल्हा राज्यातील अनेक विकास कामांमध्ये आदर्श ठरत आहे। आपण आशा व अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत आणि लवकरच त्यांना इलेक्ट्रिक वाहनही देणार आहोत। महायुती सरकारने महिलांसाठी लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना यांसारखे अनेक निर्णय घेतले असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत। नागपूरसह राज्यभरातील 10 ठिकाणी महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून उमेदवार उभे करून त्या गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। आज जिल्हा आयोजन समिती व जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे धनादेश वितरित होत आहेत। त्याचा सुयोग्य वापर करून महिला अधिक प्रभावीपणे कार्य करतील याची खात्री आहे। या ठिकाणी मी विशेषतः पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो की कोणतीही चांगली योजना आली की तिचा अंमलबजावणी करून जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यास ते नेहमी पुढाकार घेतात। सखी उद्योगिनी योजनेमुळे महिला अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील असा विश्वास आहे, असे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आपल्या भाषणात सांगितले।